मला असं वाटतं की इंग्रजांनी आपल्याला पारतंत्र्यात टाकलं होतं आणि आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या बेड्या जखडून पडल्या. तर मला असं वाटतं की कुठेतरी मोबाईलमधनं बेडी झाली आपल्या हातामध्ये, की जी त्यांनी दिली वेस्टर्न लोकांनी. म्हणजे मला आठवतं की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मकरंद आणि आम्ही विठ्ठला नावाचं नाटक केलं होतं विजय तेंडुलकरांचं. त्यात मी भूताची भूमिका केली होती. आमच्या नाटकाला प्राईजही मिळाले. पण होतं काय, एकच प्रयोग, पुढं काहीच नाही. मी एवढे तुम्ही 2-2 महिने तालमी करता, त्याचं होत काहीच नाही पुढे. मी कायमच कधीही आयुष्याला सिरियसली घेतलं नाही. काय पण जेव्हा बघतो की अरे किती सिरियसली सगळं काम चाललं आहे, फ्लायओव्हर्स चालले आहेत, मेट्रो चालले आहेत, हे चाललं आहे की हे सगळं शाश्वत राहणार आहे. अशा प्रकारे माणूस ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला माझ्यासारखा संवेदनशील माणूस असा विचार करतो, मला कधी शाश्वत दिसलंच नाही काही, मला उद्या काय होणार आहे मला माहीत नाही आहे. पण कौतुक वाटतं माणसाचं की अशा प्रकारे विचार करून माणूस आज सगळ्या विश्वाला बाधाक्रांत करायला निघाला आहे. कदाचित तो देवालाही कंट्रोल करू शकेल की काय, अशी सिच्युएशन येऊ शकेल. आणि कदाचित पुढे काय वाढून ठेवलं ते आपलं काही माहीत नाही. मुख्य गायक नट 2 स्टेजवरती उभे आहेत आणि अनेक कव्वाली लावण्या बरंच काही काही गाड्या त्याच्यामध्ये आहेत, बंदिशी आहेत. मी इथे विंगेमध्ये त्यांच्याच जोडीचा आवाज लावून विंगेमध्ये म्हणायचो. सगळे मूलभूत शोध तिकडे लागतात. आयफोन तिकडे शोध लागतोय, एआयचा शोध एक्सटेन्शन असलेलं न्यूरालिंक ही चिप जी आहे ती इलॉन मस्क तिकडे करतोय. आणि आपण काय करतोय, आपण फक्त वेगवेगळ्या अस्मितांमध्ये अडकलोय, वेगवेगळ्या राजकारणामध्ये आपण अडकतोय. म्हणजे मला असं वाटतं की कॉपीराईट्स असतील, पेटंट्स असतील, या लेवलचं मूलभूत संशोधन आपल्याकडे जेव्हा होईल त्यावेळेला मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून, भारतीय म्हणून प्रगत झालो असू. नमस्कार, मी नितीन वाघ. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बायोस्कोप गप्पांमध्ये आपलं स्वागत आहे. आजचे जे पाहुणे आहेत ते माझ्या अत्यंत जवळचे आहेत, त्यामुळे मला विशेष आनंद होतोय आजच्या एपिसोडमध्ये त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. हे असं व्यक्तिमत्व आहे जे स्वतः लिहितात, म्हणजे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, गीतकार आहेत, ते उत्तम गातात. आर डी किंवा किशोर यांच्यावर त्यांचं विशेष जीव आहे. त्यानंतर ते स्वतः एडिट करतात, त्यांना ग्राफिक्सचंही नॉलेज आहे, त्यांच्यात अतिशय उत्तम शिक्षक दडलेला आहे, अतिशय उत्तम प्रकारे मार्केटिंग स्किल्स त्यांनी अवगत केलेले आहेत आणि ते डॉक्टरसुद्धा आहेत. आता ते नेमके डॉक्टर कोणते आहेत ते आपण या गप्पांमधून जाणून घेणारच आहोत. आणि हे जे सगळं मी वेगवेगळे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सांगितले, तर हे बहुआयामी व्यक्तिमत्व नेमकं कसं घडलं, काय काय त्याच्या मागच्या प्रेरणा होत्या, हे सगळं अवगत करत असताना त्यांना काय काय अडचणी आल्या आणि त्यांच्या काय अचिव्हमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या बायोस्कोप गप्पांमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा स्वागत करतो डॉक्टर गिरीश रांगणेकर यांचं. नमस्कार. डॉक्टर गिरीश रांगणेकर यांच्याकडे मी गेल्या 5-6 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचं काम करतोय आणि ते कुठल्या प्रकारचं काम आहे ते आपल्याला गप्पांमधनं कळणारच आहे. पण जे म्हणतो ना की आपल्या आयुष्यामध्ये अशी काही माणसं येतात की आपलं आयुष्य समृद्ध करतात, ज्यांच्याकडे पाहून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. मग ते एक व्यक्ती म्हणून असो किंवा आर्टिस्ट म्हणून असो, त्यातलं एक महत्त्वाचं नाव डॉक्टर गिरीश रांगणेकर. आणि तर सर, मला बऱ्याचशा गोष्टी आता आपण सोबत काम करत असल्यामुळे माहिती आहे, पण पहिल्यांदाच अशा कॅमेऱ्यासमोरची आपण गप्पा मारतोय, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की हे जे डॉक्टर लागले तुमच्या नावाच्या आधी, तर तुम्ही नेमके कोणते डॉक्टर आहात? म्हणजे तुम्ही मनाचे डॉक्टर आहात, हाडाचे डॉक्टर आहात, का अजून वेगळं काय, कोणते डॉक्टर आहात तुम्ही? वा, सर्वप्रथम मी आभार मानतो नितीन वाघ आणि त्यांच्या टीमचं. तर मी डॉक्टर काही मेडिकलचं नाही आहे. मी PhD केलं आहे मास कम्युनिकेशनमधनं आणि मला PhD करायला 10 वर्ष लागली. त्यामुळे मी नेहमीच असं म्हणतो की मी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीपेक्षा डॉक्टर ऑफ पेशन्स आहे. तर मजा असते एक. म्हणजे आयुष्यामध्ये मला जसं 10वी झाल्यानंतर 11वी असतं, 12वी असतं, नंतर मग ग्रॅज्युएशन असतं, मग पोस्ट ग्रॅज्युएशन असतं. तसं माझ्यासाठी एक PhD करायचं असतं नंतर, असं ठरवलेलं होतं मी. आधी फुलस्टॉप कुठे तर PhD, कशाला कोणी सांगायला पाहिजे, मला करायचं. त्यामुळे असं PhD झालो मी. आणि त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं की मी अकॅडमिक्समध्ये जाईन, पण अकॅडमिक्समध्ये पण गेलो. माझं पुस्तकही नंतर प्रकाशित झाली, 2 पुस्तकं प्रकाशित झाली. पण इंटरेस्टिंग आहे आयुष्य. मला असं कायम असं वाटत आलं की सतत कम्फर्ट झोन सोडावेत आणि आपल्याला काय पाहिजे त्याचा शोध घेत जावं.
मला असं वाटतं तो शोध मी सतत घेत राहील आणि म्हणूनच असेल कदाचित की मी अगदी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मुसाफिरीतनं आज या पॉईंट ऑफ व्ह्यू नावाच्या कंपनीमध्ये स्थिरावलो आहे. सरांना बऱ्याचदा म्हणजे असं असतं की स्वतःचं कौतुक केलेलं आवडत नाही असं फार, त्यामुळे त्यांनी इतकं जंप केलं आहे की पटकन एका मिनिटात त्यांनी सगळी जर्नी सांगून दिली की हे पण आपण त्यातले त्या मागच्या जे गोष्टी आहेत, घडामोडी आहेत, पैलू आहेत ते जाणून घेऊयात. की त्यांनी जसं सांगितलं की पॉईंट ऑफ व्ह्यू जी एक ॲड एजन्सी आहे सरांची ती चालवतात, त्यानंतर कसे ते मीडियाकडे वळले तेही आपण बघणार आहोत. तर सर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही नेमकं कुठल्या पार्श्वभूमीतून आला आहात, काय तुमचं कौटुंबिक बॅकग्राऊंड आहे आणि तुमचं शिक्षणाचं बॅकग्राऊंड काय आहे. आता इथे जेव्हा मी म्हणतो माझी मीडियाची कंपनी आहे आणि PhD मास कम्युनिकेशनमधून केलं आहे, त्यामुळं एक वेगळ्या अपेक्षा उत्तरामधून निर्माण होतात. पण माझं BSc इलेक्ट्रॉनिक्स झालं आहे. फर्ग्युसन कॉलेजमधून BSc इलेक्ट्रॉनिक्स केलं मी. त्याच्यानंतर MCM केलं आणि इलेक्ट्रॉनिक्समधलं त्यावेळेला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कसं चालतं मला अजूनही कळलं नाही. पण कॉलेजमध्ये असताना BSc इलेक्ट्रॉनिक्स करत असताना फर्ग्युसन कॉलेजमधून गेलो. मग ईस्ट वेस्ट कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम होता, तेव्हा मी 30 लोकांमध्ये सिलेक्ट झालो आणि आम्ही कलकत्त्याला गेलो. म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये मी कलकत्त्याला महिनाभर तिथे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रयोग करत होतो. आम्ही गाणी नाच सगळं होतं त्याच्यामध्ये. त्याच वेळेला मी लढाबापूमध्ये काम करत होतो. सतीश तारे आणि सगळे लोक होते. संजय पवारांनी लिहिलेलं नाटक होतं, तसे महाराष्ट्रावर प्रयोग करत होतो. माझ्याकडे घालायला उत्तम कपडे पण नव्हते, पण कोणाकडनं बाबांच्याच मित्राकडनं हे करून असं करून ते त्यागराज खाडीलकरचं म्युझिक होतं. तर ओव्हरऑल माझ्या असं लक्षात आलं की मी मुळातच जे काही शिकतोय त्याच्यापेक्षा बाकीचे जास्त घडामोडी गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन काम करत आलो आहे किंवा वावरत आलो आहे. म्हणजे मी त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना सकाळचं सेल्स कॅम्पेन होतं, डोअर टू डोअर सेल्स कॅम्पेन. मग प्रभात रोड, आपटे रोड, भांडारकर रोड इथे जाऊन घरोघरी दरवाजे वाजवायचे, बेल वाजवायची आणि मग मी सकाळमधून आलो असं करतो तसं करतो. या निमित्ताने लोक कोण कसं जगतं, काय स्तर असतो, काय त्यांच्या विचारधारणा असतात आणि हे खूप त्यातनं मला मजा येत गेली. पण इलेक्ट्रॉनिक्स मागे राहिलं आणि जेव्हा मला पोस्ट ग्रॅज्युएशनची विचार आला मला, तेव्हा म्हटलं मला इलेक्ट्रॉनिक्समधलं काहीच कळत नाही, पण त्याचं एक्सटेन्शन काय तर कॉम्प्युटर आहे. तेव्हा MCM नुकतं झालं होतं. पण मी MCM करताना मला असं लक्षात आलं कॉम्प्युटरमध्ये मला इंटरेस्ट नाहीच आहे. मला इंटरेस्ट असला मॅनेजमेंटच्या विषयांमधला आहे. आणि मग जेव्हा PhD करायचं होतं मी मला अजूनही आठवतं, मी गाईडकडे गेलो, अनेक गाईड शोधले. त्याच्यामध्ये मग डॉक्टर सुषमा पेंढरकर भेटले आणि मी त्यांना म्हणालो मला PhD करायचं. म्हणे का करायचं तुला PhD? म्हटलं अरे ते स्वतः डॉक्टरेट आहेत, त्यांच्याकडे स्टुडंट हाताखाली आहेत आणि मला विचारतात का करायचं PhD म्हणजे. मला म्हणे खरं सांग. मी म्हटलं आता काय म्हटलं उत्तर काय द्यायचं. मी म्हटलं नाव आधी डॉक्टर लावायचं आहे ना. म्हटलं बरोबर म्हटलं. मग लावून टाकी म्हणे आत्ताच, कोणी तुला विचारणार नाही आहे. मला अजून कोणी विचारलं नाही तुम्ही PhD डिग्री दाखवा बरं, लावून टाक ना, ते असेल तर लावून टाक, काय PhD करायची गरज नाही. अशा प्रकारे मुळात रिसीव्ह त्यांनी मला केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की काही म्हणजे हा मुलगा चंट आहे, स्मार्ट आहे. मग त्यांनी मला सांगितलं की इंटरडिसिप्लिनरीमध्ये कर, कारण त्यांना माहिती होतं की माझं सगळी आवड ही मासिक किंवा साहित्य. त्यावेळेला मी आकाशवाणीमध्ये बातम्या द्यायचो, नभोनाट्य करायचो, युवावाणीमध्ये माझ्या कथा सादर करायचो. मग त्या म्हणाले आपण इंटरडिसिप्लिनरीमध्ये करू. आणि कम्युनिकेशन स्टडीजमध्ये कम्युनिकेशन सायन्स हा एक विषय आहे. कम्युनिकेशन सायन्स इज अ डिसिप्लिन आणि कम्युनिकेशन सायन्स हा त्याच्यातलं इंटरडिसिप्लिनरीमध्ये तुला करता येईल. सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे कम्युनिकेशन सायन्सचाच पार्ट आहे ना. मग कम्युनिकेशन सायन्स इनडायरेक्टली ते कम्युनिकेशन स्टडीजचाच भाग होतो. त्यामुळे मास कम्युनिकेशन मी असं म्हणतो, पण म्हणजे कम्युनिकेशन सायन्स टू बी प्रिसाईज PhD केलं. आणि त्या PhDचा विषय होता क्रॉस कल्चरली टेस्टिंग द इम्पॅक्ट ऑफ TV ॲड्स फॉर ग्लोबल मार्केटिंग. आणि मग त्यानिमित्ताने मी दुबईला गेलो, तिथल्या ॲड एजन्सीमध्ये काम केलं आणि ते करत असताना सकाळला मी सुट्टी घेऊन तिथे गेलो. तर अशी सगळी गंमत जम्मत आहे. मी इलेक्ट्रॉनिक्समधलं बॅकग्राऊंड, पण प्रत्यक्षामध्ये काम हे करतोय. पण मी MCM झाल्यानंतर सुद्धा 5 वर्षानंतर Y2Kची बूम आली 2000 साली आणि सगळे मित्र अमेरिकेला पळायला लागले. अरे म्हटलं मी काय करतो इथं. म्हणून मी त्यावेळेला परत एकदा सकाळ सोडून डेटाप्रोला जॉईन झालो आणि डेटाप्रोला जॉईन झाल्यानंतर नोकरी सकाळची सोडली, 5 वर्ष सकाळमध्ये असलेली, आणि कुठंतरी डेटाप्रोला गेला. पण तिथं मीडियाचं सगळं भारतभराचं बघायचो मी. तिथे दिलवाला नावाचं एक इनहाऊस मॅगझिन होतं, डेटाप्रो इन्फोवर्ल्ड लिमिटेड वाला, दिलवाला. आणि मग गोव्याच्या सेंटरचं केरळच्या सेंटरला कळलं पाहिजे, सुरतच्या सेंटरचं महाराष्ट्रात कळलं पाहिजे, त्याचा एडिटर होतो मी. आणि त्यात मजा येत होती मला. पण मी बॅक ऑफ द माइंड हे होतं की मला अमेरिकेला पळायचं आहे. डेटाप्रोमध्ये मला इथं कॉम्प्युटरचं ज्ञान घ्यायचं आहे, कारण माझं लग्न झालं होतं आणि मी असं अफोर्ड करू शकत नव्हतो की हां चला आता परत काहीतरी कॉम्प्युटर शिका, नोकरी बिकरी न करता शिका, हे नाही, हे अफोर्ड करू शकत नव्हतं.
त्यामुळे मी संध्याकाळी त्यांचंच कोर्सवेअर फुकट घेऊन त्यातलं घेऊन वाचत बसायचो ओरेगल अमुक ढमुक टमुक. आणि त्याच्यातनं मला लक्षात आलं मी NITचा क्लास लावला पूर्ण 6 महिन्याचा. 2 महिने गेलो मी, पण नंतर लक्षात आलं दिस इज नॉट माय कप ऑफ टी. म्हणजे आपण काही पण मी एक्सप्लोर करून बघितलं, पण नंतर लक्षात आलं की नाही, माझा पिंड तो नाही आहे. आणि मग मी पूर्ण मीडियामध्ये येण्याचं ठरवलं, स्थिरावलं मीडियामध्ये. पण अशी खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. त्यामुळं मला काय मी व्याख्यानं कुठे कुठे देत असतो किंवा चालू असतं. विद्यार्थी म्हणतात की काय सर कशामध्ये स्कोप आहे, मी हे करू का, मी ते करू का, स्कोप कशामध्ये. मी म्हणतो स्कोप हा कुठल्याही फील्डमध्ये नसतो, स्कोप स्वतःमध्ये असतो. आता तुम्ही बऱ्याच गोष्टी याच्यातनं सांगितलं, म्हणजे विशेषतः एज्युकेशनल बॅकग्राऊंड. पण याचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं की आपल्याला मीडियाचं आकर्षण आहे, किंवा नाटक असेल, कला असेल, तुम्ही आकाशवाणीवर काम केलं, तर याचं काही बालपणात दडलेल्या गोष्टी, म्हणजे लहानपणापासून तुम्ही कलेच्या तसे संस्कार होते काय, हे तुम्ही जसे जसं वाढत गेलो आपण वयाने तसं तसं सराउंडिंग तसं होत गेलं, काय त्याची कारणं काय होती मुळातच? काय असेल कारण आता आम्ही माझे बाबा पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला, थ्रू त्यांच्या बदल्या व्हायच्या. म्हणजे माझं 1ली ते 7वी शिक्षण वडगाव मावळमध्ये झालं, लोणावळाकडचं. हां. जीवन शिक्षण विद्या मंदिरमध्ये 1ली ते 4थी. जाताना बस्कर घेऊन जायचं बॅगेमधनं, ह्याच्यामध्ये दप्तरामध्ये हांतरायचं आणि बसायचं. 7वीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल, तिथली शाळा न्यू इंग्लिश स्कूल कर्मवीर भाऊराव पाटलांची. त्याच्यानंतर बाबांनी पुण्यात बदली करून घेतली आणि 8वीला पुण्यात आलो मी, कारण त्यांना असं एक तो फोकस असेल की चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या टप्प्यावरती. आणि ते हवेलीला आले. मग 8वी 9वी 10वी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडला. त्याच्यानंतर मग हे सगळं तुमचं मराठी मीडियममध्ये चालू? मराठी मीडियममध्ये, सगळं मराठी मीडियममध्ये, पूर्ण मराठी मीडियममध्ये. म्हणजे मी 8वीला मला आठवतं की मला खूप स्ट्रगल झाला बाबांना पुण्यात ॲडमिशन देताना. मला ई तुकडी मिळाली. आणि कारण म्हणजे 8वीला अचानकच कुठे आणि इतकी टगी पोरं वर्गामध्ये, आणि त्याच्यामध्ये पण मी पहिला आलो वर्गात 8वीला. मग 9वीला प्रोग्रेशन होतं ते अतुकडीच होतं. पण 8वीपासून नेमकं इव्हेंच्युअली झालं काय की 8वीला अतुकडी म्हणजे पूर्ण संस्कृत, ब तुकडी म्हणजे हिंदी आणि संस्कृत 50-50 मार्क, आणि क तुकडीपासून पूर्ण हिंदी. आता माझं 8वी तर हिंदीमध्ये गेलं, क पासून सगळं हिंदी. त्यामुळे 9वीला मला क मिळाली की जी हिंदीसाठी म्हणून अतुकडी होती. बरोबर. आणि 9वी 10वी तिथे होतो मी, पूर्ण मराठी मिळत. 11वी 12वी FY मॉडर्न कॉलेजमध्ये. FYला मी बंडखोरी केली, कारण मला कॉलेजबद्दल काही म्हणायचं नाही आहे, पण इलेक्ट्रॉनिक्स कळतच नव्हतं तिथलं काही चाललेलं. आणि मी उठून फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलो. मला अजूनही आठवतो तो दिवस. आणि फर्ग्युसन कॉलेजच्या HOD बसतात तिथे, ते 6-8 पायऱ्या खाली घेऊन तिथे गेलो. मला म्हणाले काय, म्हटलं मॉडर्न कॉलेजमधून आलो. मग ते बघायलाच लागले माझ्याकडे. मग FYला असतो आता, म्हटलं मला SYTY फर्ग्युसनमधून करायचं आहे. तर म्हणलं कसं काय, तुझं तर असं नाही येऊ शकत मध्ये. म्हटलं फार इश्यू झाले, मेजर प्रॉब्लेम आहेत म्हटलं, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे आहेत. किती असतील म्हटलं, असतील एक 15-20, आणि सगळे येतील म्हटलं इथे. तर मला म्हणजे अजूनही असं आश्चर्य वाटतं की त्यांनी 15-20 विद्यार्थ्यांना त्यावेळेला घेतलं SYला इथे, आणि SYTY मी फर्ग्युसनमधून गेलो. ते अजूनही बाकीचे मित्र मला त्याबद्दल आभार मानतात, कारण फर्ग्युसन कॉलेजचं एक्सपोजर पूर्ण वेगळं होतं. तिथे एम्फी थिएटर होतं. तिथे मी त्यावेळेला नाता आणि इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसी ही 2 पुरुषोत्तमला पहिली आली मी नाटकं, त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो होतो. मला अजूनही आठवतं मी लढबापूचा परफॉर्मन्स सोनाली कुलकर्णी समोर होती, योगेश सोमण होता, आणि करून दाखवलं होतं. आणि त्यांना आवडलं होतं. मला अजूनही ती सोनालीच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत आहेत. पण त्याच वेळेला मी ईस्ट वेस्ट कल्चरल एक्सचेंज प्रोग्राममध्ये कलकत्त्याला सिलेक्ट झालो होतो. हे सगळं सायमल्टेनियसली झालं होतं. आणि मला नंतर असं लक्षात आलं की नातामध्ये 2च पात्र आहेत. इन्व्हॉल्वमेंट फॅन्टसीमध्ये एकच पात्र आहे, निखिल रत्नबाकी करणार आहे. ते म्हणजे मला बहुतेक बॅकस्टेजच करावं लागणार, त्यापेक्षा म्हटलं तिथे ऑनस्टेज बरं ना. त्यामुळे मी ते माझ्याकडनं सहभाग घेतला गेला नाही. पण ते फायनलचा प्रयोग बघायला तिथे होतो मी. आणि नंतर चंपराव देशपांडेंची मैत्री झाली व्यक्त माझं मासिक असताना. पण चंपरांना अजूनही मी म्हणतो की तुमचं ते नातं आहे ना, तुम्ही लिहिलेलं, त्यात माझं काम करायचं राहून गेलं. तर मला असं वाटतं की हे सकाळमधलं सेल्स कॅम्पेन असेल, लोकांशी बोलण्याची आवड असेल, कुठेतरी नाटक आणि आकाशवाणी, तर कुठेतरी मला असं वाटतं हे एक्सप्रेशन जे आहे ना, की एक्सप्रेसिव्ह राहणं, लोकांशी बोलणं, मग ते लिखाणात नसेल, बोलण्यात नसेल, हे होतं कुठंतरी. आणि मला असं वाटतं की हे मला, आमच्या घरात तर तशी काही बॅकग्राऊंड खरं नव्हती. म्हणजे मला बाबा अजूनही आज खूप छान ॲक्टिव्ह आहेत, आणि ते काय म्हणतात त्याला, शासकीय याच्यातनं निवृत्त झाले, आणि त्यांच्या संघटनेचे ते आज अध्यक्ष आहेत, आणि ते स्वतः तिथलं मासिकाचं पण ते हे करतात, काय म्हणतात ते, संपादक म्हणून काम करतात. तर मला असं वाटतं ते तिथूनच आलं असणार. आणि त्याच्यामुळे मला मजा आली. म्हणजे मला कुठे असं नंतर वाटलं नाही. मी जेव्हा ते ओरॅकल सोडलं NITचं, तेव्हा मला लक्षात आलं की आय एम नॉट मेड फॉर टेक्निकल थिंग्स. म्हणजे अजूनही मला फार गोष्टी नीट कळत नाही, तेव्हा मला आयुष मला मदत दिलं होतं, माझा मुलगा.
छोट्या छोट्या गोष्टी पण मला कळत नाही. तेव्हा मला असं वाटतं मी बरोबर योग्य निर्णय घेतला, त्या तांत्रिक क्षेत्रामध्ये पडलो मी. आत्ता तुम्ही सांगितलं की 7वी पर्यंत तुमचं एका खेडेगावात शिक्षण झालं, त्याच्यानंतर तुम्ही पुण्यात आला आणि तरीही तुम्ही मराठी मीडियममध्येच शिक्षण घेतलं 10वी पर्यंत. म्हणजे खऱ्या अर्थाने इंग्रजीचा जो संबंध आला तो तुमचा 11वी पासून पुढे आला. पण आजच्या गेल्या 5-6 वर्षांपासून मी तुमच्यासोबत काम करतो तेव्हा मी तुमचं इंग्लिशवरचं कमालीचं प्रभुत्व बघितलं आहे. मराठीवरचं अर्थातच आहेच. तर मग आता माझं बालपण खेड्यात गेलं आणि इंग्लिशची आम्हाला इतकी भीती बसली होती, बरं. त्यामुळे अजूनही मी ती कमांड करू शकलेलो नाही इंग्लिशवर. तर ह्याच्यावर तुम्ही कशी मात केली आणि म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं होतं का की हे फ्युचर आहे बाबा आणि हे गरजेचं आहे. जसं मराठी येणं आपल्याला गरजेचं आहे तितकंच इंग्रजी येणं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला काय काय अडचणी आल्या, काही असे प्रसंग आले का आयुष्यात की जिथं न्यूनगंड वाटेल किंवा आता एकदम खेड्यातला मुलगा एकदम अचानक पुण्यात येतो आणि जे काय सगळं आसपास तुम्ही एकाच वेळेला अनेक पायऱ्यांवर पाय ठेवून उभे होतात. तर ही जी इंग्लिशचा जो प्रवास आहे तुमचा तर तो थोडासा जाणून घ्यायचा आहे मला. बरं. काय आहे की तू जे शब्द म्हणलास भीती, तुला भीती होती आणि त्यामुळे ती तू मात करू शकलो नाहीस. मला भीती कधीच नव्हती कोणाच्या आयुष्यात. म्हणजे मी कायमच असं माझ्या व्याख्यानांमध्ये पण म्हणत आलो की कोणाला सापाची भीती असते, कोणाला भूतांची भीती असते, कोणाला जग काय म्हणाल याची भीती असते. तर मला ती कधीच नव्हती. कुछ तो लोगो कहेंगे लोगों का काम है कहना, हे किशोर कुमारचंच गाणं आहे की जे मी स्टेजवर म्हणतो. कसली भीती, कोण, तोही माझ्यासारखाच माणूस आहे, तोही कधीतरी चुकला असणार. प्रत्येकाचे दृष्टिकोन, वृत्ती, स्वभाव सारखे नसतातच. त्यामुळे मी कधी मी इंग्लिश चुकीचं बोललो असेल तेव्हा, खूप बोललो असेल, मला माहिती नाही आणि कोणासमोर बोललो असेल हे मला माहिती नाही. पण तुम्ही बोलत राहिलो आणि मी उत्तम बोलतो आता. पण त्याच्यासाठी तुम्ही काही प्रिपरेशन केलं का डायरेक्ट तुम्ही? नाही मला वाटत प्रिपरेशन काही केलं असेल, कारण आता मी डेटा बोलवला असेल त्या दिलवालाचं मला मॅगझिनचं मी एडिटर होतो. ते इंग्रजीत होतं सगळं. तर तसं नाही सांगता येणार मला. काय मला असं वाटतं की ओव्हर कॉन्फिडन्स असू शकेल किंवा कॉन्फिडन्स जो असतो तो काय असेल. आणि कायमच मला असं वाटत आलं की काय होतं की जास्तीत जास्त मार्क मिळालेला मुलगा म्हणजे हुशार असं आपल्याकडे येतं किंवा बुद्धिमान किंवा ज्याची मेमरी चांगली तो हुशार. पण मला कायम असं वाटत आलं की बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि संवेदनशीलता, इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी आणि सेन्सिटिव्हिटी या तिघांनाही 33 मार्क आहेत. वा. आणि हे 33 मिळून जे काही 99.99 याचे 100% जे आहेत तो माणूस प्रतिभावान असतो. पण आपल्याकडे असे अनेक लोक आहेत की स्वतःला ते बुद्धिमान म्हणून 100% बुद्धिमान, पण तो 33%वर खेळत असतो आणि तो नापास असतो. खरं तर आपल्या लक्षात येत नाही आहे. पण हे जे समीकरण आहे ना की मला हे पहिल्यापासूनच कळलं होतं, त्यामुळे मी कमालीचं सेन्सिटिव्ह आहे. आणि क्रिएटिव्ह आहे का मला माहिती नाही, पण क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करतो आणि यश मिळतंय जर मी आहे क्रिएटिव्ह. तर असं सगळं कॉम्बिनेशन कायमच डोक्यात होतं माझ्या की म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे काय हो, हुशार म्हणजे काय, भीती म्हणजे काय. तर कुठंतरी मला असं वाटतं सॉर्टेड होतो मी त्या बाबतीमध्ये. त्यामुळे मी स्वतःला पुढे ढकलत गेलो. आणि अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपण बोलूयात का म्हणजे गप्पांमध्ये की लॅटरल थिंकिंग, पॉसिबिलिटी थिंकिंग हे खूप मी आयुष्यामध्ये वापरलं. त्यावेळेला 1 आणि 1 2 नसतात, 11 असतात. म्हणजे माझ्या घरामध्ये कुठलीही व्यवसायाची बॅकग्राऊंड नसताना आम्ही 2002 साली एक गुडविल सकट शॉप आणि बिझनेस विकत घेतला. लोक म्हणायचे म्हणजे काय, म्हणजे त्यावेळेला सगळं अख्खं कॉम्प्लेक्स चिंचवड स्टेशनचं सगळं मारवाड्यांचं होतं. कांदळगावकर म्हणून होते, कुरिअर प्लस ट्रॅव्हलचा एक बिझनेस करायचे. आणि मी पेपरमध्ये जाहिराती बघायचो व्यवसाय धंद्यामधल्या, हॉटेल विकायचं आहे, कारखाना विकायचा आहे, एन्व्हलप मेकिंग मशीनचं काहीतरी. मी जायचो भेटायला, खिशात काही रुपये नाही बरं का. पण त्यानिमित्ताने माणसं कळायची, व्यवसाय कळायचे, काय विकतं काय विकलं जात नाही हे सगळं कळायचं. मला आठवतं जंगली महाराज रोडचं हॉटेल विकायचं म्हणून मी गेलो होतो. तर ते जाहिरात बघितली आणि मी गेलो त्यांच्याकडे भेटायला आणि त्यांनी दाखवलं मला 400 स्क्वेअर फीट वेल फर्निश्ड शॉप होतं, शटर होतं त्याला पुढे, पण आतमध्ये सगळं चकाचक कॉर्पोरेट सगळं सेटअप होतं, म्हणजे केबिन्स आणि हे सगळं आणि कुरिअरचा बिझनेस. म्हटलं काय विकायचं मला, त्यांच्या नारायणपेठेतल्या घरी गेलो. ते म्हणले मला ट्रॅव्हल टुरिझममध्ये बिझनेस पैसे टाकायचे, आता मी घरनं ऑपरेट करते. म्हटलं बरं. म्हटलं काय किती पैसे मिळत आहेत त्यातनं. मला म्हणेल नाही छान 40-50 हजार रुपये नफा मिळतोय. म्हटलं खरंच आहे काय. मला म्हणे जाऊन भेटा तुम्ही तिथे, म्हणजे 2 मुली काम करत आहेत. मी आणि मिसेस गेलो, बघितलं सगळं आणि ते तिथं बसलो एक 8 दिवस. म्हटलं ते की बघावं काय बिझनेस येतोय नाही येतं. म्हटलं बसा काय.
आणि लक्षात आलं खरोखर आहे. खिशात पैसे नव्हतेच. त्यांनी 8.5 लाख रुपये 2002 साली सांगितले. मी म्हणलं मला तुम्ही गुडविल सगळं चालवायला द्या ना, मला विकत नको ते, मला त्यातला नफा दिसत होता फक्त. तर ते म्हटलं असं कसं, मग मीच कोणाला तरी चालवायला देईन ना, मला ते शॉप सगळं विकायचं आहे. मग त्यावेळेला मग मी ठरवलं ठीक आहे म्हटलं, मी सकाळ सोडलं होतं. प्रॉव्हिडंट फंडामधून मला 70-80 हजार मिळणार होते आणि त्यांना निगोशिएट करून 6-6.25 लाखाला ठरलं. ते ICICI बँकेला सांगितलं एवढं गुडविल आहे. त्यांनी 5 लाख रुपयाचं लोन दिलं. मला माहिती होतं त्यातला हप्ता तो याच्यातनं जाणार आहे, त्याच्यातनं आहे तो. प्रॉव्हिडंट फंडातले पैसे दिले त्यांना, तरीसुद्धा 50-60 हजार शिल्लक होते. आणि त्यांनी मग मला 10-10 हजारचे 5 PDCs असं करून त्यांना ते दिले मी पुढचे 6 महिन्याचे, आणि ते झालं माझ्या नावावर. आणि तिथे गेल्यानंतर मी काय केलं असेल, 5 लाख रुपयाचं लोन ICICI बँकेच्या लाबाईक नावाच्या फ्रँचायझीकडनं घेतलं होतं. SP कॉलेजला श्रोत्री म्हणून आहे. माझी पुढची ऑफर बघत मी त्यांना म्हटलं वरती मॅझानाईन फ्लोअर आहे ना, ते ICICI बँकेची फ्रँचायझी होती त्यांची. मी म्हटलं वरती फ्रँचायझी सुरू करूयात का आपण इथेच. तर मी त्यांच्याकडनं लोन घेतलं आणि त्यांनाच फ्रँचायझी दिली. त्यांचं फर्निचर त्यातले काही फर्निचर अजून घरात आहे. हा जो जुगाडूपणा आयुष्यात आहे ना, हा आतमध्ये पूर्ण कोळून पेला. त्याचा मी खूप अनुभव घेतला गेल्या 5-6 वर्ष. तर मला येत नाही असं होऊ शकत नाही जगात. येत नाही असं काही नसतं, सगळं येतं, तुमच्या प्रयत्नांवर असतं ते. तर त्यामुळे, आणि नेटवर्क इज नेटवर्थ, मी असं काय म्हणत आलं. त्यामुळे माणसं जोडत गेलो. मी कधी कोणाची कट्टी जरी घेतली तरी 6 महिन्यानंतर माझी परत बट्टी होते त्याच्याशी. कारण आपण कोणाशी जरी काहीतरी जुळलेलं नसतं आणि ते आपण त्या गाठी हृदयावरती आपण मारून घेतो, त्याचा त्रास आपल्यालाच होतो. तर आपण मोकळेपणानं राहावं, मोकळेपणानं वागावं. आणि त्यामुळे लोक अनेक जोडत गेले. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठे सारखी कॅम्पेन्स मिळत राहतात, स्वतःच मिळत राहतात. मी मीडियामध्ये असताना सेल्स आणि मार्केटिंगला होतो, पण मला आठवत नाही आयुष्यात मी 1 रुपयाचं कधी सेल्स केलं असेल. हे सगळं क्रिएटिव्हिटीचे, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंगचे, पॅशनचे आणि नेटवर्किंगचे स्किल्स आहेत सगळे. मला असं वाटतं तेच मी डोंट सेल बट टेल अ स्टोरी असं फार म्हणजे कंटेंट आज जगात खूप प्रॉमिनंट आहे. म्हणजे कंटेंट इज किंग असं आपण म्हणतोय आत्ताच्या सगळ्या डिजिटल क्रांतीमध्ये. तर ते स्टोरी टेलिंग मला असं वाटतं माझ्याकडे होतं. आणि मग ते इंग्लिश भाषेतलं असेल किंवा मराठी भाषेतलं असेल. नाही, फार छान थिअरी तुम्ही ह्या उत्तरामध्ये 2 गोष्टी तुम्ही खूप मला असं वाटतं प्रॉमिनेंटली सांगितल्यात. एक म्हणजे बुद्धिमत्ता, संवेदनशीलता आणि कल्पनाशक्ती, सर्जनशीलता या संदर्भातली एक थिअरी. आणि आत्ताची तुम्ही डोंट सेल टेल अ स्टोरी ही जी सांगितली, ती कोणत्याही या क्षेत्रात नवीन जे येऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी मला असं वाटतं खूप महत्त्वाची थिअरी आहे. एक तुमचा एक वेगळाच पैलू आहे ज्याच्यावर आत्ता आपण जो 15-20 मिनिटांपासून ज्या गप्पा मारतो, जे अजून टच झालं नाही गेलं, ते म्हणजे संगीत. तर आत्ता मला कळलं की तुम्ही नाटकाची आवड होती, आकाशवाणी, मार्केटिंग, कोलकाता वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये चाललंय सगळं. मग मध्ये संगीत कुठनं आलं एकदम माझ्या की म्हणजे आता मला माहिती आहे की तुम्ही उत्तम गाता, अनेक शोज तुम्ही पंचमदांचे असतील किंवा आत्ता अलीकडे जो आपण केला होता सगळा, तर म्हणजे तुम्ही आयोजितही करता, तुम्ही दुसऱ्या प्रोग्राम्समध्येही जाता. खरं तर ज्या प्रकारचा व्याप आहे, ज्या प्रकारची वेळ तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी द्यावा लागतो, की त्याच्यामध्ये वेळेवर जेवण नाही, वेळेवर झोप नाही, पुरेशी झोप नाही आणि सगळ्याच गोष्टी ज्या असतील, कमिटमेंट्स एकदम छाताडावर आलेल्या, हे सगळं असताना सुद्धा तरी तुम्हाला असं वाटतं की नाही एखादा गाण्याचा प्रोग्राम करूयात, काहीतरी त्याच्यामध्ये करूयात. आणि तो नुसतं तुम्ही एक सहज शक्य आहे की दुसऱ्यांचा प्रोग्राम त्याच्यात मी गाऊन आलो, पण आपणच ते आयोजित करायचं, मग त्याचा पोस्टर्स, मग ते सगळं झालं, सगळ्या लोकांना मॅनेज करणं आलं, कोणाला घ्यायचं, गाण्यांचं सिलेक्शनपासून त्याचा क्रम आणि ते सगळं झालं. तर काय देतं तुम्हाला संगीत असं, म्हणजे एक तर तुम्ही कसे आलात या संगीतामध्ये आणि तुम्ही का करता हे सगळं? आता का करता म्हणजे याच्यामध्ये मला म्हणजे व्हाय असा आहे का प्रश्न तो, की काय गरज आहे का? हा, म्हणजे ऑलरेडी व्याप आहेच, त्यातनं तुम्हाला जगण्यासाठी जे लागतायत पैसे ते मिळत आहे, सगळं मिळतंय, तरी हे का नवीन असं? काय होतं, मी नाटक करत असताना जसं मी सांगितलं की लडबापू नावाचं नाटक करत होतो, कलकत्ता करत होतो. त्याच सुमारास मला नाटक मिळालं होतं ते घाशीराम कोतवाल, माधव अभ्यंकर आणि सगळी टीम त्याच्यामध्ये होती, प्रकाश धोत्रे किंवा अजून बरीच टीम, म्हणजे आता राहुल जोशी त्यातलं गायक आहे, अभय गोखले होता त्यात, मी गायक बरोबर ब्राह्मण होतो भिंतीमधला. आणि भारतभर प्रयोग केले आम्ही, कलकत्त्याला मी गेलो होतो त्याच्यानंतर परत. तर त्याच्यामध्ये गाणं होतं आणि इतकं गाणं मी समोर असून ते म्हणायचो. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की म्हणजे अजून फार त्याच्यात इंटरेस्टिंग खूप गोष्टी येतात घाशीराममध्ये,
की मुख्य गाण्याबद्दल बोलू आपण की म्हणजे मुख्य गायक नट 2 स्टेजवरती उभे आहेत आणि अनेक कव्वाली लावण्या बरंच काही काही त्या गाण्यामध्ये त्याच्यामध्ये आहे, बंदिशी आहेत. मी इथे विंगेमध्ये त्यांच्याच जोडीचा आवाज लावून विंगेमध्ये म्हणायचो मी. माझा रोल तेव्हा स्टेजवर असं मी गायचोच किंवा बाकी असायचंच, पण ते करायचो. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यांनाही आवडतं आहे ते गाणं. आणि मला लक्षात आलं की मला मला गायला फार आवडते, म्हणजे एक्सप्रेस करणं त्यातला एक्सप्रेशनचाच भाग त्यातला मला असं वाटतं महत्त्वाचा असावा. आणि मजा येत होती. मग मी सॉफ्टवेअर मला विकत घ्यायचं होतं. म्हटलं मला कळलं मोहन कुमार भंडारींकडे सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये ते कराओके ट्रॅक्स तयार करत आहेत. ती 2000 मला असं वाटतं 4-3ची गोष्ट आहे. मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा सदाशिव पेठेत राहत होते ते. आणि म्हणलं असं असं तिने डेमो वगैरे दाखवला मला. म्हटलं केवढ्याला? मला म्हणे अमुक अमुक डॉलर्स, म्हणजे त्याची रुपीजमध्ये किंमत होती 25,000. म्हटलं अरे बापरे, स्वतःच्या हाऊसेससाठी एवढे कसं काय? मध्ये 3-4 वर्ष गेली आणि मला एक इंटरनॅशनल कन्सल्टन्सीचा कॉल आला. म्हणजे त्याचे फोरम आहे, त्याच्यामध्ये एका बाजूला क्लायंट असतात, एका बाजूला माझ्यासारखे फ्रीलान्सर्स असतात जगभरातले. आणि त्याच्यामध्ये असं असतं की एखाद्या क्लायंटला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लायंट आहात आणि तुला समजा काही क्वेरी त्याच्यामध्ये आहे की मला असे हे आला की कॉल आला किंवा मेल आली की ज्याच्यामध्ये त्यांना एक रिक्वायरमेंट होती की त्यांना भारतामध्ये चॅनल सुरू करायचं होतं. आणि तो हाँगकाँगमधला कॉल होता. आणि हाँगकाँगमधला इन्व्हेस्टर भारतामध्ये येऊन स्पोर्ट्स चॅनल सुरू करणार होता. आणि त्यांना भारतातल्या सिनेरीची माहिती करून हवी होती. आणि मला माझं प्रोफाईल मी त्यांना अपलोड केलं. मला एक रेफरन्स नाही आलं ते की तुम्ही करू शकाल काय. म्हटलं ठीक आहे, त्यांचे काय क्रायटेरिया फुलफिल केले मी. आणि मग मला त्यांनी 10 प्रश्न पाठवले की जेणेकरून मला खरोखर आहे का त्यातली माहिती. ती अजून मी 4 लोकांकडून माहिती करून घेऊन ते त्यांना पाठवून दिली. मग ते म्हणले ठीक आहे, आपण करूयात. आणि 1 तासाचा तो कॉल असणार होता की जसे मला 25,000 मिळणार होते. आणि तो मी तासाभराचा कॉल झाला माझा आणि मला डॉलरमधला चेक आला तो 25,000 रुपयाचा होता. डायरेक्ट 3-4 वर्षामध्ये गेली होती. मोहन कुमार भंडारींकडे गेलो, ते सॉफ्टवेअर आणलं. त्याच्यानंतर बायको माझ्याशी 4 दिवस बोलली नाही, हा भाग वेगळा. पण ते सॉफ्टवेअर आलं आणि माझे मित्र की जे माझ्याबरोबर व्यक्तालाही होते, की मकरंद गोवर्धन असेल, प्रकाश कुलकर्णी असेल, त्यांना दाखवलं मी ते. म्हटलं अरे त्या गाण्यामध्ये म्हणजे 2-3 हजार गाणी आहेत. ते लिरिक्स तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता, स्केल चेंज करू शकता, टेम्पो कमी जास्त करू शकता, ते गाणं आतमध्ये रेकॉर्ड करू शकता तुम्ही. मग सुरू झालं आमचं दर आठवड्याला भेटणं. आणि मग आमचं ते पाळंदे वगैरे होतंच तिथं त्यावेळेला. तिथं माझ्या ऑफिसमध्ये, मकरंदच्या ऑफिसमध्ये आम्ही म्हणून सुरू केलं ते. पण त्याच्यातनं असं लक्षात आलं की अरे आता 1 वर्ष झालं असं भेटतोय आणि त्यातनं मजा येते. गेट टुगेदर होत आहेत बेसिकली. आठवड्यातनं कुठल्या फॅमिलीकडे जायचं, सगळ्यांनी जायचं आणि गाणी समोर म्हणतात आणि मजा येत होती. आणि त्याच्यातनं नंतर हळूहळू लक्षात आलं की प्रत्येकाची 5-6 गाणी तयार झाली आहेत. मग आम्हाला गणपती शो मिळाला एक. प्रकाशच भावाचं कोथरूडला घर त्याचं. तिथे आम्ही सगळ्यांसमोर शो केला तो. लोकांना आवडतं असं लक्षात आलं. मग ते सुरू झालं. मग आम्हाला रोटरी क्लबला लोणावळ्याला त्यांनी पैसे देऊन शोला बोलवलं. अरे म्हटलं काय छान आहे म्हटलं. आणि याच्यातनं सुरू झालं. मग मी तसं लिहित होतोच. मग दरम्यानच्या काळात मी एक जिंगल लिहिली. तर ते जिंगलचं काम मिळालं मला. आणि मग ती जिंगल मी लिहिली. जसं असतं तन अगदी तसंच असतं मन, तणासारखं आजारीही होऊ शकतं मन, मनालाही होती छोट्या मोठ्या व्याधी, मनालाही होती छोट्या मोठ्या व्याधी, अवघड होऊनी जाती गोष्ट सोपी साधी. ही जिंगल लिहिली मी, अजूनही पुढे आहे. आणि ती जिंगल मी कंपोज केली, मी गायली. आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2017ची गोष्ट आहे, त्यावेळेला त्यांच्या हस्ते झालं. आणि ते शेजारी मी त्यांच्या उभा होतो त्यावेळेला. आणि कौतुक झालं त्या जिंगलचं आणि त्यांनी ती वापरली. पण त्यावेळेला मी नर्वस होतो आणि माझं मानसिक आरोग्य बिघडलं होतं. आणि ते सगळं ऐकत होते, मोहन आगाशे होते, सगळे होते. आणि मला असं वाटलं याला काय बेकार गायलं मी, अजून चांगलं गायला पाहिजे होतं. खरं तर चांगलं गायलं होतं मी, असं बाकीचे लोक म्हणतात. पण ही सेन्सिटिव्हिटी आहे. त्यावेळेला माझं मानसिक आरोग्य महिनाभर बिघडलेलं होतं की आपण काही करत असतो आणि सगळं असं मोठ्या मोठ्या कार्यक्रमात ते सगळं होतं. तर मी एक सिरियसली करायला पाहिजे. मला उगाच असं वाटायला मी फार कॅज्युअली घेतोय गोष्टी या आणि पटपट अशा घडत आहेत. पण तू ते म्हणलंस ना की कुठंतरी मला असं ती भीती नाही आहे कशाची कुठली, आणि त्याच्यानं सहज निघून जातं. म्हणजे मला असं वाटतं त्यातनं बाहेर पडतो आणि कुठंतरी त्या लेवलला ते अप्रिशिएटही होतं. म्हणजे मला मग ते तुला म्हटलं तसं 25,000 रुपये नंतर सहज वसूल झाले माझी. म्हणजे मी अनेक जिंगल केले. म्हणजे शासन आपल्या दारीची जिंगल केली, पवनाखडी जत्रा परवा झाली कार्यक्रम, त्याची जिंगल गाणं मी लिहिलं आहे. मजा येते. आणि आता तर काय मी प्रोफेशनसारखंच झालं आहे माझं ते. म्हणजे मी गाणी गातो, जिंगल गातो, त्यातनं पैसे कमवतो चांगले. पण मला असं वाटतं कुठंतरी हे एक्सटेन्शन ॲक्टिंगचं असावं. म्हणजे मी नाटकातनं कामं करायचो
आणि नाटकांना कामं करत असताना हळूहळू काय झालं, शॉर्ट फिल्ममध्ये जेव्हा मी पडलो, मी पहिली जेव्हा शॉर्ट फिल्म 2007 साली केली, तेव्हा माझं ॲक्टिंग कमी झालं आणि मी कॅमेरामागे जास्त आलो. मग मला असं वाटतं कुठेतरी माझ्यातला परफॉर्मर जो होता स्टेजवरचा, तो कुठेतरी स्टेजवरती आला, पण तो गाण्याच्या रूपामध्ये आला. कारण झालं काय, मी असं बघितलं की नाटकं एवढी मेहनत करून आपण बसवतो. म्हणजे मला आठवतं की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मकरंदने आम्ही विठ्ठला नावाचं नाटक केलं होतं, विजय तेंडुलकरांचं. त्यात मी भूताची भूमिका केली, आमच्या नाटकाला प्राईजही मिळाले. पण होतं काय, एकच प्रयोग, पुढं काहीच नाही. म्हणजे एवढे तुम्ही 2-2 महिने तालमी करता, त्याचं होत काहीच नाही पुढे. मी पुरुषोत्तमला लिओ टॉल्स्टॉयची गोष्ट आहे, ऐरण, त्या गोष्टीवरती मी नाटक केलं होतं, मी लिहिलं होतं, ऐरणीच्या देवा तुला ते ओले ओले एक प्रवास. आणि ते जवळपास 25-30 कलाकार त्याच्यामध्ये होते. ते पुरुषोत्तमला गेलं, एकच प्रयोग. पण परत एकदा सोहमला मी केलं होतं, द प्ले नावाचं. पुणे विद्यापीठाचा ललित कला केंद्राचा प्रवीण घोळे जो आहे, तो माझ्याबरोबर नाट्य घेतला होता. त्यांनी लाईट्स केले त्याचे. तेव्हा लोकेश गुप्ते माझ्याबरोबर होता. आणि नाट्यवेद हा खूप चांगला अनुभव होता. म्हणजे नाट्यवेदमध्ये आम्ही 2 वर्ष, हे राजाभाऊ नातू महाराष्ट्रीय कलोपासकचे आणि प्रसाद बनारसे नाट्यवेद करून एनएसजीमधून आला होता आणि त्यांनी 2 वर्षाचा प्रोग्राम तो डिझाईन केला, नाट्यवेद नावाचा. आणि लीलावती अर्जुन वाडकर आम्हाला नाट्यशास्त्र शिकवायला यायच्या, म्हणजे भरत मुनींचं नाट्यशास्त्र काय असतं. अशोकदा रानडे आम्हाला व्हॉइस कल्चर शिकवायला यायचे. ज्योती सुभाषचंद्र असायच्या. म्हणजे आम्हाला असं खूप. आणि दामू केंकरेंनी पहिल्या वर्षाचं नाटक बसवलं, जे राजीव नाईक आणि चेतन दातार यांनी लिहिलं होतं. आणि दामू केंकरेंनी बसवलं नाटक. त्याच्यात माझी मुख्य भूमिका होती, लोकेश गुप्ते आणि माझी मुख्य भूमिका होती. रेणुका दत्तरदा होती दोघीमध्ये, जिने काम केलं. पण परत तेच मी बघितलं की 2-2 महिने तुम्ही तालमी करता आणि प्रयोग एखादा दुसराच होतो. आणि त्यामुळे नंतर मला जी काही एक, मी स्टार टीव्हीमध्ये होतो, झीमध्ये होतो, तर मला वेळ अजिबात मिळायचा नाही. नाटक करणार कुठून नाटक करणार. त्यामुळे मला असं वाटतं की कुठंतरी आपल्यातला परफॉर्मर जो आतला दडलेला आहे, गाणं सोपं आहे ना त्यापेक्षा. मग मलाच तयारी करून समोर गायचं आहे स्टेजवरती. मला असं वाटतं ते त्याचं कारण असावं. मी पण आता फार विचार न करता, पण मला असं वाटतं की हीच थॉट प्रोसेस मला असं वाटतं कुठेतरी झाली असावी, की त्याच्यामुळे मी नाटकातनं अभिनय करता करता गाण्यामध्ये आलो. कदाचित ती एक वाटचाल असावी. आता मगाशी तुम्ही 2-3 वेळा म्हणालात की मी स्टार टी व्हीला होतो, सकाळला होतो वगैरे. तर आत्ताचा जो काय तुम्ही प्रवास उलगडला आतापर्यंतचा, तर आपण खूप पुढे जातोय, मागे येतोय, पुढे जातोय, असा आपला गप्पांचा सगळं. हो. तर मला असं वाटतं आयुष्य पण नॉन लिनियरच आहे. आयुष्य लिनियर नाही आहे, दिसताना लिनियर दिसतं ते, पण नॉन लिनियर आहे. माणूसही नॉन लिनियर आहे. तर मग हे म्हणजे तुम्ही प्रिंट मीडियामध्ये गेलात, तर ते कसे गेलात? त्याच्यानंतर प्रिंट मीडियामधनं तुम्ही व्हिडिओ मीडियममध्ये आलात, म्हणालात की तुम्ही 2007 मध्ये शॉर्ट फिल्म पण केली. तर हे थोडंसं उलगडून सांगा की कसं तुम्ही इकडे आलात. 2000 साली मी सकाळमधनं लोकमतला आलो. म्हणजे 95 ते 2000 मी सकाळमध्ये होतो. तिकडे काय करायचं तुम्ही? तेव्हा मी सकाळला, मी सेल्स कॅम्पेन कॉलेजला असताना गेलो होतो. त्यामुळे मला प्रचंड लोकांशी भेटणं बोलणं, आणि सकाळमधनं आलो आहे. त्याची काही रिस्पेक्ट असायचं समोर, चेहऱ्यावर दिसायचं, या बसा चहा घेणार का. आणि त्यात लोकसत्तात, म्हणजे सकाळमधलं साप्ताहिक सकाळ असेल, अर्थमंथन असेल, त्याच्या वर्गण्या विकायच्या असायच्या. सगळ्यात मस्त इन्सेंटिव्ह मला मिळायचा. त्या इन्सेंटिव्हमधलं काय छान हॉटेलमध्ये जा, खा प्या. घरनं काही पॉकेट मनी कधी मिळायचं नाही. पण माझा पॉकेट मनी मिळवण्याचा मार्ग मी शोधला होता. तुम्हाला कोणी सांगितलंही नाही घरनं. पण एकाच वेळेला अनेक गोष्टी करण्याची सवय लागली होती. म्हणजे त्यावेळेला मी फर्ग्युसनमधनं BSc करत असताना नाट्यवेद करत होतो, नंतर पुढे नाट्यवेद करत होतो. त्यावेळेला घाशीराम करत होतो, ते लडबापू करत होतो. रेडिओवरती कार्यक्रम करायचो, सेल्स कॅम्पेन करायचो, आणि इलेक्ट्रॉनिक्स शिकायचो. कसं इलेक्ट्रॉनिक्स कळणार मला. तर मला असं वाटतं की ते मगाशी, म्हणजे सकाळमध्ये सेल्स कॅम्पेन करत होतो मी, आणि सेल्स कॅम्पेन करताना मजा येत होती. आणि त्यामुळे जेव्हा सकाळची ॲड आली, त्यांना फील्ड ऑर्गनायझर पाहिजे होते, आणि ते ॲड आल्यानंतर मी गेलो. आणि त्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यूला मला बसलेलं आठवतं, ते पण डाबरमध्ये काम करणारा कोणीतरी सेल्स मॅनेजर होता, अजून कुठले लोक होते, पार्लेमधला होता, कुठले होते अजून काही बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह वर्तमानपत्रामधनं लोक आली होती. आणि मी इंटरव्ह्यूला होतो तिथे, आणि मी गेलो इंटरव्ह्यूला. झालं सगळं. मी म्हटलं सेल्स कॅम्पेनमध्ये होतो, म्हटलं हायेस्ट इन्सेंटिव्ह वगैरे मला कॉलेजला असताना मिळालं. तेव्हा मध्ये 5-6 वर्ष गेली होती, 3 वर्ष 4 वर्ष गेली होती, पण ओळखत होते सगळे. आणि तेव्हा आमच्या मिटिंग व्हायच्या, म्हणजे प्रतापराव पवार, विजय कोवळेकर सगळे त्यावेळेला असं, सुरेशचंद्र बागदे, आणि ते खूप सिरियसली कॅम्पेनला घ्यायचे. ते आम्हाला बोलवायचे, बसा, काय म्हणतात लोक, किती लोक म्हणतात शरद पवारांचा पेपर या, तुम्ही काय सांगता त्याला. कारण आमची कार्यशाळा घेतली होती त्यांनी प्रॉपर, कोण काय म्हणते त्याला, काय आपलं जस्टिफिकेशन काय आहे, असं सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे आम्ही पण ठामपणे सांगायचो की सर असं लोक म्हणतात, हे लोक असं म्हणतात, हे लोक कौतुक करतात, या लोकांना हे आवडतंय सगळं. आणि ते खूप सेन्सिबली ते ऐकायचे सगळं. आणि त्यांना मला असं वाटतं कुठं धोरणामध्ये ते फरक करत असावेत, किंवा कंटेंटमध्ये फरक करत असणार आहेत.
एका बाजूला वर्गणीदार नवीन मिळतात का ते मिळत आहेत, त्याचबरोबर एक फीडबॅक पण तो मिळणं असतो ना ग्राउंड लेवलला जाऊन, तो त्यांना मिळत होता. आणि मी तिथे मला अजूनही आठवतं की मी जास्त बच्चनगिरी करत होतो. म्हणजे मी तेव्हा कुठेतरी मी मनात त्यांच्या ठसलो असणार किंवा एक लक्षात राहिलो असणार. त्याचा परिणाम असा झाला की ती एकच जागा होती पण ती मला मिळाली. म्हणजे सकाळमध्ये आहे मी पुण्यात जॉईन झालो मी. आणि नंतर प्रदीप कुमार किरे, आता ते नाही वारले ते, मग त्यांनी मला एक महिनाभरात सांगितलं की तुम्ही पिंपरी चिंचवडला राहता ना. म्हटलं हो. मला म्हणे पिंपरीला आपलं ऑफिस आहे, तिथे काम करायला सुरुवात करायचं तुम्हाला आता इन्चार्ज म्हणून. संधी आहे, त्या संधीचं सोनं करायचं का पितळ करायचं तुम्ही ठरवायचं. हे अजूनही मला वाक्य आठवतं. पिंपरीला इन्चार्ज म्हणून जॉईन झालो. पण मग त्यावेळेला मी सकाळला असेल किंवा लोकमतला असेल मग संपादकीय विभागाच्या मिटिंगलाही बसायचो, जाहिरात विभागाचे असायचे, इतर सगळंच ओव्हरऑल मी बघायचो. ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्यातलं फंडिंग असेल, पेटी कॅश असायची एक, आणि फ्रीडम होता मला. मला असं वाटतं की मी थ्रूआउट माझ्या आयुष्यामध्ये ना अशाच प्रकारचा एक कॅप्टन जसा असतो ना एखाद्या टीमचा किंवा एखाद्या ऑफिसचा एक प्रमुख असतो, तशीच मी कामं सगळीकडे केली. तर सकाळला मी ते करत होतो. त्याच्यावेळेस सकाळला मी पुण्यात दूरदर्शनचं केंद्र सुरू झालं, तर तो लेख मी लिहिला आणि सकाळमध्ये छापून आला. काम होतं माझं सेल्स मार्केटिंग. माझ्याकडे जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ सगळे असे तालुके होते आणि पिंपरी चिंचवड अख्खं सगळं होतंच. त्याच्यामध्ये वितरण होतं. पहाटे 5 वाजता जाऊन गाड्या जिथे येतात मग तिथं अंक उतरतात, पासून विक्रेत्यांशी बोलणं, मग कसं अजून वाढवता येईल, काय नवीन रूट्स कसे करता येतील. मला वाटतं भीमाशंकरवर मी रूट तयार केला. भीमाशंकरला पाणपोई सुरू केली. पाणपोई यात्रे दिवशी भीमाशंकरला जी ही असते महाशिवरात्र, लाखो लोक तिथे येतात, पाणपोई तिथे केली. त्यानिमित्ताने अंक वाढवले. असं असंख्य. आणि मग सकाळच्या पण त्यावेळेला मग अर्थमंत्र व्याख्यानमाला असायच्या, मेहंदी स्पर्धा असायच्या, पाककृती स्पर्धा असायच्या. मग त्याचं निवेदन कर, प्रस्तावना कर, सूत्रसंचालन कर, हे सगळं होतंच. पण ते मजा येत होती. आणि जेव्हा लोकमत आलं तेव्हा मला असं लक्षात आलं की मला इथे प्रयोग करायला मिळणार आहे लोकमतमध्ये. कारण सकाळ प्रॉफिट सेंटर पुणे होतं, लोकमतचं प्रॉफिट सेंटर औरंगाबाद, नागपूर होतं. त्यांना पुण्यामध्ये प्रयोगच करायचे होते. म्हटलं आता आपल्याला प्रयोग करायचे, छान काय वेगळं काहीतरी करायचं. सकाळमध्ये ती लिमिटेशन होती मला, खूप पर्टिक्युलर होते सगळे ते. त्याच्यातही मला सकाळला असं झालं की मी माझ्या लक्षात आलं की अरे मी पत्रकार नाहीच आहे. मला कुठेतरी ते कोअरमध्ये जायची इच्छा होती आणि औरंगाबाद एडिशन सुरू होणार होती सकाळची. मी ॲप्लिकेशन केलं पत्रकार म्हणून, प्रशिक्षणार्थी पत्रकार. माझं लग्न झालं होतं. कुळेकर मला आठवतं मी सिलेक्ट झालो त्याच्यामध्ये, सगळी परीक्षा, इंटरव्ह्यू सगळं झालं. कुळेकर साहेब मला म्हणाले जाणार ना औरंगाबादला. म्हटलं काय करू, मला लक्षात येत नाही. मला म्हणाले ते विचारा मी खिरे साहेबांना, ते सोडणार आहेत का तुम्हाला. असं डिपार्टमेंटमध्ये आम्हाला वाद नको आहेत. मी घरी पण बोललो. मग बाबा म्हणाले अरे तुझं आत्ताच लग्न झालं आहे आणि कुठं औरंगाबादला जातोस, मी बघतो होता ते. मग त्यामुळे मी ते ऑफर नाही घेतली. आणि खिरे साहेब पण मला सोडायला तयार नव्हते तसं बघायला गेलं तर, कारण कोणाला आवडेल म्हणजे असं एक घडी डिस्टर्ब होते सगळं. पण तो एक मी एक्सप्लोर करून बघितलं होतं तिथे आणि माझी सिलेक्ट झालंही होतं. पण म्हटलं ठीक आहे, आता आपण तिथे नाही काही करू शकलो पत्रकारितेमधलं हे, तर हे याच्यामध्ये आपण काही लिखाणाची आवड, भूक जी काय असेल ती आपल्याला एक्सप्लोर करता आली तर बघावी. मग लोकमतला गेलो. लोकमतला तिथे मला परत इन्चार्जच होतो मी. आणि निर्मल दर्डा प्रकाशक ते प्रत्येक मिटिंगला मला बसवायचे. मग तिथे मी बऱ्याच गोष्टी सुरू केल्या. वर्तमानपत्र हे सवयीचा भाग आहे. मग तिथे मी लोकमत लोक घेणार कसे, सकाळचा वाचक मिळवायचा कसा, मग ब्रँडिंगकडे वळालो. शाळांच्या बाहेर बोर्ड्स उभे केले फॅब्रिकेटेड, जवळ शाळा आहे, वाहने सावकाश चालवा, सौजन्य लोकमत. याने तरी व्हिजिबिलिटी मिळाली. शाळांमध्ये जाऊन आम्ही परीक्षेच्या आधी दोन महिनाभर आधी किंवा 15 दिवस आधी व्याख्यानं घ्यायला सुरुवात केली. लोकमतच्या अंडर ज्ञानप्रबोधी गेलं, 5,000 मुलं समोर, माळसागन 5,000 मुलं समोर. परीक्षेच्या काळामध्ये मुलांना अनावश्यक भीती असते, त्याच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, मार्गांवर परिणाम होतो. तर ही भीती कशी कमी करता येईल, अजून काही गोष्टी टेक्निक्स काय काय आहेत. मग आंतरज्योत म्हणून माझ्या प्रकाश कुलकर्णी जो मित्र मगाशी उल्लेख केला, त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी म्हणून ते सेंटर सुरू केलं होतं. मी पण त्यातला फाउंडर मेंबर होतो कोर. मग त्यांच्याबरोबर लोकमतला घेऊन आम्ही ते शाळांमध्ये जायचो आम्ही. आणि तेही खूप मोठ्या मोठ्या बातम्या यायच्या नंतर. आणि त्याच्यासाठी बजेट जे असेल तर मी, प्रकाश आणि काका आम्ही जाऊन हॉटेलमध्ये जाऊन लोकमततर्फे ऑफिशियली त्याचा पाऊणचार घ्यायचो त्याचा. पण दर्डा साहेबांना खूप आवडत होतं सगळं हे. मग मला पुरवणी करायची होती. ती लोकमतला मला ग्लेस पुरवणी करायची होती. ते म्हणले आपल्याकडे ग्लेसची सप्लिमेंट आपली छापतच नाही, आपल्या इथे आपल्याला कारखानाच नाही येतो. म्हटलं कुठं करता येईल, म्हणजे चित्रलेखामध्ये प्रेस आहेत, चित्रलेखात करता येईल. म्हटलं मुंबईला म्हटलं मला करायची. मी लोकमतला असताना पहिली ग्लेस सप्लिमेंट छापली. त्यात माझं आर्टिकल होतं, प्रचंड रेव्हेन्यू मिळालं. आणि मी छापताना 10,000 कॉपीज एक्स्ट्रा छापले. आणि सकाळच्या नामवंत महत्त्वाचे वाचक आहेत त्यांना त्या मुद्दाम डिस्ट्रीब्यूट केल्या, जेणेकरून कळावं ते आहे.
असा लोकमतला मी स्वतःच तिथे सदर चालू होतो. दर आठवड्याला असायचं ते. आणि ऑल एडिशनला जायचं. चित्रगंधा नावाची पुरवणी होती. आणि तेव्हा मी व्यक्ताव्यक्त आधी चालवलेलं होतं. तर व्यक्ताव्यक्तचाच तो एक्सटेन्शनचा सदरचा भाग होता की त्या सदरामध्ये असं होतं की डॉक्टर श्रीराम लागूंना स्वतःवरती कशाचा प्रभाव आहे, कलाकार म्हणून ते कोणाला मानतात किंवा कुठल्या नाटकांना चित्रपटांना जातात ते आणि आवडीने बघतात, आवडतं. तर स्वतःबद्दल न बोलता तुम्ही तुमच्या ज्या प्रभावाखाली आहात त्या व्यक्तिमत्वांबद्दल बोला. मोहन जोशींचा इंटरव्ह्यू घेतला. मग ते बाबूराव गोखले आणि यांच्याबद्दल बोलले. लक्ष्मीकांत बेर्डेचं मुलाखत घेतली. ते चार्ली चॅप्लिनबद्दल बोलले. निर्मिती सावंत अमिताभ बच्चनबद्दल बोलले. विक्रम गोखले अमिताभ बच्चनबद्दल बोलले. असं ते खूप इंटरेस्टिंग सदर होतं आणि त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला. मग लोकमतला असताना मग मला झीची ऑफर आली आणि झीचं पुण्यात ऑफिस नव्हतं. ते मला म्हणाले तुम्ही याल का झीमध्ये. म्हटलं मग त्याही वेळेला मग असं झालं की मी ते खूप परस्यू करत होतो. मी वर्षभर मी झीच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि मग झीमध्ये आलो आहे. आणि झी नंतर मग इंटरेस्टिंग त्यातला एक एपिसोड असा आहे की मी PhD करत होतो. त्या थ्रूआउट त्या प्रोसेसमध्ये मी PhD करत होतो आणि मला म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं स्टोरी टेलिंग, तर PhD होण्याच्या आधीच मी PhDचा इतका वापर करून घेतला आहे की मी PhD करतोय हे ठामपणे सांगतोय मी आणि या विषयात करतोय. लोक रिस्पेक्ट देऊन बघणार ना. तुम्ही ऑलरेडी 2 पावलं त्यांच्या आतमध्ये आलेले असतात, त्याच्या जवळ आलेले असतात रिसिव्हिंग मोडमध्ये. तर तुमच्यावरती ती ॲबिलिटी तुमच्या असायला पाहिजे. नाही तर लोक PhD करतात किंवा अजून काही कुठल्या ऑक्सफोर्डमधून जाऊन शिकून येतात, पण तुम्ही जर ते लोकांना माहीतच नसेल तर उपयोग काय त्याचा. तर मी सिम्बॉसिसची ॲड आली झीमध्ये असताना आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि तुम्हाला फॅकल्टी म्हणून सिनियर लेक्चरर म्हणून अशी पदं होती. आणि माझ्या गाईड झालं असं की PhDबद्दल आपण फार तपशिलात बोललो नाही. त्या गाईड अमेरिकेत गेल्या आणि नंतर परत आल्या नाहीत. तुमचं सबमिट करायच्या आधीच? नाही, मला 10 वर्ष PhD करायला लागली. याचं कारण असं आहे की 3-1 वर्षानंतर माझ्या गाईड अमेरिकेला गेल्या, पण पुणे विद्यापीठाच्या लेखी त्या ॲब्स्कॉन्डिंग होत्या. इथे आल्याच नाहीत परत आणि त्या त्यांच्या मुलांकडेच गेल्या. आणि आम्ही एक 8-10 विद्यार्थी सगळे लटकलो. मग आम्ही पोखरापूरकर सरांकडे गेलो, भावे सरांकडे गेलो, पण त्यांच्या प्रत्येकाकडे काही एक लिमिट असतं. त्यात गाईड होते, त्यांच्याकडे स्टुडंट्स होती तेवढे. पण तरी मला भावे सरांनी अनऑफिशियली मदत केली. ते त्यावेळेला नारळकर इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर होते त्या काळात. पोखरापूरकर सर नगर वगैरे कुठून मला मदत करायची. पण ऑफिशियली तुला थिसिस तयार करायचा आहे, गाईडच नाही आहेत. खूप वेळा असं व्हायचं की जाऊ दे ना, बरोबर, नोकरी चालूच आहे, बाकी ॲक्टिव्हिटी चालू आहेत, पण मध्ये वर्षभर असं पण झालं की काही केलंच नाही आहे मी. पण तरी ती कुठं ना कुठेतरी ते करायचं असं ते मनावर होतच. आणि त्याच्यातनं ते थिसिस तयार झाला. त्याच्या आधी मला प्रचंड सामना करायला लागला. घोडसकर सर त्यावेळेला पुणे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते. त्यांना मी पत्रव्यवहार केला. त्यांना म्हटलं माझं सगळं प्रोग्रेस रिपोर्ट असं सगळं तयार आहे, माझ्याकडे थिसिस रेडी आहे, पण माझ्याकडे गाईडची सही त्याच्यावरती होऊ शकत नाही आहे, कारण गाईडच नाही आहेत. मी काय करायचं, तर मला तुम्ही परवानगी द्या. विदाऊट गाईड सिग्नेचर मी सबमिट करू शकेन. त्यांनी दिली मला परवानगी. पण वायवा आली. तर वायवासाठी मला गाईडच नाहीत मदत करायला की कोण वायवा, काय कोणासमोर करायचं, काय बोलायचं आहे. आणि सिम्बॉसिसची ॲड, मी प्रेझेंटेशन तयार केलं. म्हटलं आता हे PhDचं प्रेझेंटेशन तिथे घेऊन जायचं आणि माझी रंगीत तालीम ती होईल. मला मुलं समोर दिसलेली असतील ती माझी रंगीत तालीम. मी गेलो सिम्बॉसिसमध्ये माझं PhDचं प्रेझेंटेशन घेऊन तिथे. त्यावेळेला त्या कागदांवरती, प्लास्टिक कागदांवरती ते ओव्हर द प्रोजेक्टर ठेवायला लागायचे आणि ते स्लाईड कशा दिसणार, पेनाने लिहिलेलं, स्केच पेन त्या मार्करने लिहिलेलं. ते आवडलं सगळं तिथे. मला इंटरव्ह्यूचा कॉल आला 8 दिवसात. मुजुमदार असं समोर बसलेले. मी म्हटलं सर असं आहे. म्हटलं मी ॲक्च्युली मी झीमध्ये आहे आता आणि माझा असा एवढा पगार आहे आणि मी एकही वेळ कोणाला शिकवलेलं नाही आहे मी. मला म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं माझं झीचं कार्ड, तुमचं कार्ड चेंज होईल आता. आणि मी अचानक सिम्बॉसिसला आलो. म्हणजे त्यावेळेला इस्क्वेअरच्या पाठीमागे अजूनही सिम्स नावाचं आहे, SIMS, सिम्बॉसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, डिफेन्सचं कॉलेज आहे ते. माझ्यापेक्षा 6-6 इंच उंच मुलं, सगळं डिफेन्समधली मुलं, 12 गावचं पाणी पिलेली, सगळे एकदम अशी कम्युनिकेशन स्किल्स अशी. आणि मी कुठेतरी बारीक असा फॅकल्टी म्हणून तिथे वावरत होतो त्यांच्याबरोबर. ही कोणत्या वर्षाची गोष्ट होती? हे 2005-6 असेल, 4-5-5-6 असं असेल. आणि किती छान चाललं होतं माझं. आणि पण माझं झीचा बॉस निलेश ठक्कर, तो स्टारला जॉईन झाला दरम्यानच्या काळात. आणि त्यांनी मला फोन केला. मला म्हटलं काय करतोयस. म्हटलं सिम्बॉसिसमध्ये असं. नाही तू स्टार TVमध्ये ये, इथे तुझ्यासाठी चांगली जागा आहे
म्हटलं काय आता मी आहे ना म्हटलं सिम्बॉसिसमध्ये, आता काय करू म्हटलं, आता तिथे जॉईन केलं आहे म्हटलं आता इथे. नाही नाही, ते म्हातारा झाल्यानंतर केस पांढरे झाल्यानंतर परत जा तिकडे. म्हटलं बरं. पण असं म्हणून मी स्टार टी व्हीला आलो आणि स्टार न्यूज तेव्हा होतो आणि स्टार न्यूजला स्टार माझा सुरू करायचं होतं. आणि मग त्या स्टार माझाच्या पहिल्या दिवसापासून मी तिथे होतो. नंतर ते मग मी सोडलं स्टार आणि त्यातलं स्टारपणा गेला आणि एबीपी माझा झालं ते. पण मग त्यात तुम्ही कोणतं डिपार्टमेंट सांभाळायचं? मी सेल्समध्येच होतो. पूर्ण महाराष्ट्र बघायचो, संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे रिपोर्टर्स माझ्या हाताखाली एक्झिक्युटिव्ह मी नेमले. मग नागपूरला, नाशिकला, पुण्यात, सोलापूरला, की जी टीम अजूनही तिथे काम करते. मी परवा मी सांगलीला जाऊन आलो, येताना मी माझ्या एक्झिक्युटिव्हला तिथे भेटून आलो आणि त्यांनी अजून मला, तो आता 14 वर्ष झाली तिथे आहे, राहुल पाटील त्याचं नाव, इस्लामपूर मार्गे आलो मी. आणि तो ज्या रिस्पेक्टने माझ्याकडे मला म्हटलं, सर तुम्ही मला, मी ETVमध्ये होतो आणि तुम्ही मला त्यावेळेला लग्न झालं होतं माझं आणि ETVमध्ये सगळं चॅनल बंद होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही मला संधी दिली आणि 14 वर्ष झाली मी तिथे आहे. बघितलं लंडन आणि इकडून तिकडून ते कॉन्फरन्स निमित्ताने तो कुठे कुठे जाऊन आले आणि त्याचं कौतुक झालेलं. मी म्हटलं अशीच मला भावना माझ्या निलेश ठक्कर या माझ्या बॉसबद्दल आहे, त्यामुळे मी तुझी भावना समजूच शकतो. पण तशीच भावना माझी निलेश ठक्करांबद्दल आहे, कारण त्यांनी मला स्टार टीव्हीमध्ये आणलं आणि 5 वर्ष मी स्टार टीव्हीमध्ये होतो आणि आय वॉज अ बेस्ट परफॉर्मर. मला अनेक अवॉर्ड मिळाली. इस्तंबूलला, दुबईला, मलेशियामधला पेनांग असेल, क्वालालंपूर असेल, हाँगकाँग असेल, मकाऊ असेल किंवा ॲम्स्टरडॅम आणि प्राग असेल, या सगळ्या ठिकाणी मी कुठे कुठे तिथल्या हॉटेलमध्ये आमच्या गंमत असायची तिथे सुद्धा. म्हणजे गाण्याचा मागाचा विषय जो आहे तो इथे कुठेतरी लागू होतो, कनेक्ट होतो. म्हणजे मला आठवतं की आमची जिम कॉर्बेटला कॉन्फरन्स होती. म्हणजे आमच्या वर्षातनं 2 कॉन्फरन्सेस असायच्या, एक डोमेस्टिक आणि एक इंटरनॅशनल. आणि झीमध्ये असताना माझे सहकारी होते निखिल साने, की जो आता नेटवर्क 18मध्ये किंवा त्याच्या आधी झीमध्ये तो हे होता, म्हणजे काय म्हणतात, सिनेमाचं सगळं पूर्ण बघितलं त्याने, झी टॉकीजचं सगळं. अजय बाळवणकर, की आज सोनी मराठीमध्ये अजय आहे, हेड करतोय. किंवा नितीन वैद्य, की जे आज त्यांचं दशमी नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. हे सगळे लोक बरोबर होतो आम्ही आणि आमची सेल्सची टीम होती. पण आम्ही त्या 2-2 बसेस जायच्या कॉन्फरन्सला. दिल्लीला मी इथून विमानाने गेलो तर बसमधनं बसलो की 70-80 लोकांची टीम, पण त्याच्यामध्ये मला गाण्याची फरमाईश असायची आणि मग मी तिथे गाणी म्हणायचो. आणि मग निम्म प्रवासानंतर बसमधनं, या बसमधून उतरायचं, दुसऱ्या बसमध्ये जायचं, कारण तिथे पण माझी गाणी हवी असायची त्यांना. आणि निलेश ठक्कर मला कायम प्रमोट करायचं आहे बाबतीमध्ये. आम्ही परदेशात गेल्यानंतर मला असं आठवतं आहे की पेनांगमधल्या इंडियन हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. आम्ही सगळं जेवण करत असताना अनाऊन्समेंट केली की गिरीश गाणं म्हणेल. तर मी हातातलं ताट बाजूला, म्हणजे जेवण चालू होतं, बाजूला ठेवून मी समोर गाणं म्हणायला गेलो, चला जातो, बँड होता तिथे. आणि 6 महिन्यानंतर माझ्या कोणीतरी एकाने ती एक CD मला आणून दिली, त्यांनी रेकॉर्ड केली होती ती. तो माझ्याकडे घरी आला चिंचवडला. मग स्टार टीव्हीमध्ये मी 5 वर्ष असताना असंख्य प्रयोग केले. माझे त्या मीडिया रेनासान्स जे पुस्तक आता माझं मीडियाबद्दलचं आलं आहे त्याच्यातही आहेत आणि बहुपेटी पुस्तकात मी लिहिलं आहे. मी म्हटलं ना, मी सेल्समध्ये असताना मी कधी 1 रुपयाचा सेल्स केला नाही. तिथे काय केलं मी, मला जे मी लोकमतला असताना केलं, अखिल भारतीय नाट्य परिषद जी आहे पिंपरी चिंचवडची, भाऊसाहेब भोईर त्याचे सर्व आहेत, त्यांनी 2002 का 3 साली पुरस्कार सुरू केला आशा भोसलेंच्या नावाने, सर्वोत्तम संगीतासाठीचा पुरस्कार. पहिला पुरस्कार त्यांनी लता मंगेशकरांना दिला. आणि लता मंगेशकरांना का, तर लता मंगेशकरांनी, लता दिदींनी ॲज अ मराठी संगीतकार म्हणून मराठी गाणी दिली होती. म्हणजे अनेक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं आणि ती खूप गाजली. ऐरणीच्या देवा तुला असेल किंवा माळ्याच्या माळ्यामध्ये असेल, असंख्य गाणी त्यांनी, एक से एक गाणी त्यांनी दिली. तर एका संगीतकाराचा गौरव, ते संगीतकार कोण, आनंद घन, म्हणजे कोण, लता दिदी, त्यांचा गौरव आशाबाईंनी केला. तो पुरस्कार मी तिथे वेळा लोकमतला होतो, तो बघितला. मला लताबाईंना ऑफर दिली का भाऊसाहेबांनी, की आमच्या पिंपरी चिंचवड शहरात तुम्ही कार्यक्रम करायचा. तो मदनलाल दिघरामध्ये केला. लता मंगेशकर आल्या होत्या आणि तेव्हा 3-4 लोक फक्त स्टेजवरती आदल्या दिवशी होतो, तर आवाज साऊंड चेक आणि त्यात मी होतो तिथे आणि लता दिदी समोर आहेत, असं सगळं ते अनुभवलं. तर मग ते सोहळा, त्या कुठे झाला तो सोहळा सगळा, हा समाज म्हणजे आशा भोसलेंच्या असते लता मंगेशकरांचा सत्कार, तो आकुर्डीला आत्ता जय गणेश प्लाझा म्हणून आहे, जय गणेश विजन, रिकामी जागा होती. त्या रिकाम्या जागेवरती भव्य कार्यक्रम झाला. अलोट गर्दी झाली होती, कारण असा मुळात दोघेजण, आशा आणि लता दोघे स्टेजवर, म्हणजे खूप मजा आली. तो कार्यक्रम सगळा जवळून बघितला. तर मी राजेश सांगला त्यातले जय गणेश विजनचे मालक, म्हणजे काय म्हणतात, बिल्डर. मग त्यांना म्हटलं पुढच्या वर्षी आपण असंच एक कार्यक्रम मोठा करायचा गेलं. म्हणे काय, म्हटलं वर्ल्ड कप मॅच सुरू होणार आहेत. म्हणे काय प्लॅन काय, तर म्हटलं भारत पाकिस्तानसारखी मॅच आपण तिथं मोठ्या पडद्यावर दाखवूयात. आता खूप कॉमन झालं आहे की अशा प्रकारे स्क्रीन्स हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये सगळीकडे असतात, त्यावेळेला नव्हतं. म्हणजे काय कल्पना काय, म्हटलं काही नाही, मग लोकमतमध्ये मी आहेच, लोकमत म्हणलं प्रसिद्धी होईल, म्हणजे करूयात. त्यावेळेला आम्ही धीरेंद्र ॲडव्हर्टायझिंगला विचारलं. आजही धीरेंद्र खूप मोठं नाव आहे पिंपरी चिंचवडमध्ये आणि बरेच त्यांचं होर्डिंग्स त्यांच्या आहेत. त्यावेळेला त्यांना म्हटलं मला काही होर्डिंग लागतील,
काय करणार? म्हटलं असं असं भारत पाकिस्तान मॅच दाखवणार आहे म्हटलं आम्ही मोठ्या पडद्यावर. देतो म्हणे. तुमचं म्हटलं नाव लोकमतमध्ये येणारच आहे. हो. देतो म्हटले. पेप्सीला विचारलं तेव्हा ॲलन परेरा महाराष्ट्राचं बघत होतं, महाराष्ट्र आणि गोवा पेप्सीचा. त्यांना विचारलं. मग मला म्हणाले काय हवं? म्हटलं काही नाही, तिथे येणाऱ्या लोकांना पेप्सी फ्री फ्री. तुमचं ब्रँडिंग म्हटलं मी होर्डिंगवर करतो, लोकमतमध्ये करतो, देतो म्हटले. मग सूरज इन्फो म्हणून अजूनही मोठी एजन्सी आहे आणि चांगलं काम करत आहेत, ढागा म्हणून आहे. त्यांना भेटलं. त्यांना म्हटलं मला प्रत्येक ओव्हरनंतर तुमची जाहिरात, सूरज इन्फोची, लोकमतची जाहिरात, सिद्धिविनायक ग्रुपची जाहिरात, पेप्सीची जाहिरात आणि धीरंद्रची ॲड आली. प्रत्येक ओव्हरनंतर ती सॅटेलाईटमधली ॲड नको. त्याने ते तंत्र दिलं आणि सुरू झाला सोहळा. माझ्या हातामध्ये माईक. मग त्यावेळेला लोकमतला विजय गोळेकर साहेब होते. विजय गोळेकरांचं स्वागत करतोय, भाऊसाहेब भोईर साहेबांचं स्वागत करतोय आणि तो सामना रंगला, मॅच जिंकली आणि तो सगळा ओव्हरऑल इव्हेंटही हिट झाला. तर कुठेतरी राजेश संकला सरांना ते आवडलं सगळं आणि मी जेव्हा स्टारमध्ये गेलो तर तेव्हा परत आम्ही कनेक्ट झाल्यानंतर मला म्हणाले, मी त्यांना म्हटलं की आपल्याला असं काही करता येईल का? मला म्हणे आता काय तू स्टार टीव्हीमध्ये आता काय करणार आहेस? तर ते गणेश भक्त आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की संकष्ट चतुर्थीला ते ॲड करतात आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ॲड करतात, पहिल्या पानावर ॲड करतात आणि त्याच्यामध्ये संकष्ट चतुर्थी चंद्रोदय इतके इतके असतात आणि ॲड असते, प्रॉपर त्यांची कमर्शियल ॲड असते. तर मला माहिती होतं ते गणेश भक्त आहेत. तर मी त्यांना म्हटलं आपण दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती आपण साय माझ्यावर दाखवली तर. मला म्हटलं कसं काय, कसं कधी दाखवणार? म्हटलं ते माझ्यावर सोडत होतं. राजीव खांडेकरांना सांगितलं, संपादक, आणि ती आरती आम्ही शूट केली मल्टी कॅमेरा सेटअपनी आणि त्याचे प्रोमो सुरू झाले आणि तो नॉन प्राईम टाईम झाला. चॅनलला उत्तम पैसे मिळाले. जगभरातली व्ह्युअरशिप त्यानिमित्ताने त्या वेळेला वाढली आणि त्याच्यातलं एक्सटेन्शन बघा, पॉसिबिलिटी थिंकिंग किंवा जुगाडूपणा म्हणतो ना आपण. मी त्यांना म्हटलं आपण असं करूयात, तुम्ही जे काही लोकमतमध्ये किंवा सगळ्या वर्तमानपत्रात तुम्ही जे काही फ्रंट पेजला ॲड करता त्या ॲडमध्ये म्हटलं खाली टाका ना पट्टी, एक स्टार माझाचा लोगो टाका आणि टाका की राजेश नौपतलाल सांगला प्रस्तुत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती इतक्या इतक्या वाजता ABP माझा स्टार माझावरती अवश्य पहा. सौजन्य आहे मग म्हटलं आपल्यालाच फायदा आहे त्याचा. आम्ही तुमचे प्रोमो अजून वाढवतो म्हणजे टी व्हीवर. इकडे प्रोमो फटाक्यासारखे सुरू झाले, इकडे आम्हाला न्यूज प्रेझेन्स मिळाला. न्यूजपेपर प्रेझेन्स मिळणं एखाद्या चॅनलला ही फार मोठी गोष्ट होती. त्याचं मूल्य मोजायला गेलं तर ते फायदाच फायदा होता, म्हणजे चॅनललाही होता आणि त्यांनाही होता प्रोमोच्या निमित्ताने. तर अशा प्रकारे हा प्रवास चॅनलमध्ये पण झाला आणि खूप एन्जॉय केलं मी. इंटरनॅशनल एक्सपोजर असेल, महाराष्ट्राचं एक्सपोजर असेल, ओव्हरऑल म्हणजे मला असं वाटतं की मी जसा ग्रो झालो वर्तमानपत्रातनं टेलिव्हिजनमध्ये, तसाच तो ग्रो झालो की पिंपरी चिंचवड मार्केटमधनं पुणे मार्केट आणि महाराष्ट्र मार्केट. आणि कुठेही मला असं वाटलं नाही की मी काहीतरी एक मुख्य काम करत नाही आहे की जे ह्याचं असतं, अँकरचं असतं किंवा रिपोर्टरचं असतं. 5 वर्षानंतर जसं मी कम्फर्ट झोन सोडला, जसं मी सकाळ सोडलं तसं मी स्टार माझं 5 वर्षानंतर सोडलं, कारण मला स्वतःचं काहीतरी एक्सप्लोर करायचं होतं आयुष्यामुळे. म्हटलं आता नोकरी खूप झाली, त्यामुळे मी स्टार माझं सोडलो आणि स्वतःचं सुरू केलं त्यानंतर. तर अशी ही एक इंटरेस्टिंग जर्नी या निमित्ताने झाली. आत्ता ज्या मुद्द्याकडे मी येणार होतो त्या मुद्द्यालाच तुम्ही हात घातलात नेमका, की सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. ज्या तुम्ही आयडियाज नवीन त्या इन्स्टिट्यूटमध्ये असेल, डिपार्टमेंटमध्ये ज्या सेक्टरमध्ये तुम्ही जात होता तिथे नवीन आयडियाज आणत होतात आणि सगळ्यांना यशस्वीरित्या पारही पाडलं जात होतं. एक XYZ रक्कम दर महिन्याला घरी येत होती. छान सगळं चाललं होतं. असं असताना मग तुम्हाला हे का वाटलं की अरे आपण हे सोडलं पाहिजे आता? आणि बरं, ज्या प्रकारचं तुमचं बॅकग्राऊंड होतं तेव्हा पैशाचं ढोंग करता येणं शक्यच नव्हतं. सगळं तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि सगळं सिद्ध करायचं होतं, संसार होता सगळा. तरी तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली की नाही बाबा आत्ता जॉब सोडायचा आपल्याला आणि आपण आता इंडिव्हिज्युअली फ्रीलान्सिंग म्हणून काम करूयात. तर तेवढंच न करता तुम्ही स्वतःची एक एजन्सी सुरू केली. तर हे तुम्हाला का वाटलं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सुरू केलं तर कुठले अडथळे तुम्हाला आले सुरुवातीच्या स्टेजमध्ये? काय, मी नोकरी करत असतानाच जसं मगाशी म्हणालो